असर्जन येथे दिवसाढवळ्या वारंवार सूचना देऊनही दिवस रात्र अवैध रेती उपसा सुरूच असून तलाठी आणि मंडल अधिकारी सुस्त. नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी जनतेची मागणी आहे. असर्जन येथील विष्णुपुरी डॅम आणि काळेश्वर मंदिराच्या पाठीमागील भागातील नदीपात्रातून सध्या दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक महसूल विभागातील कर्मचारीच स्वतःच या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करत असल्याचं या भागातील लोकांकडून समजलं असून सदरील हा प्रकार महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या रेती उपसा करणाऱ्या वाळू माफियांसोबत छुपी युती झाल्याचं कळतंय. संगनमतानं सुरू असलेला हा लपंडाव असल्याचं येथील ग्रामस्थ सांगत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन का वाळू माफियांना पाठीशी घालत असल्यानं वाळू माफियांचं धाडस अधिकच वाढलेलं दिसतंय. आधुनिक यंत्रणा आणि बिहारी मजुरांचा वापर रेती उपसा करण्यासाठी वाळू माफिया करत असून वाळू माफियांनी आता नवीन शक्कल लढवली आहे. इंधनावर चालणारी इंजिने, आधुनिक यंत्रसामग्री आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा ताफा इथे तैनात करून वाळू चोरी दिवसाढवळ्यात चालू केलेली आहे. विशेष म्हणजे यासाठी मोठ्या संख्येनं बिहारी मजुरांना कामाला लावून रात्रंदिवस नदीचे पात्र पोखरलं जात आहे. प्रशासकीय यंत्रणेत आणि वाळू माफियांमध्ये नेमकी काय मिलीभगत आहे असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जातोय. या ठिकाणचे काळेश्वर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांच्याही मनात संभ्रम निर्माण होत आहे. प्रशासन जागे आहे की झोपलेले आहे असा सवालही उपस्थित केला जातोय. यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसतंय. ज्या ठिकाणी उपसा सुरू आहे त्या ठिकाणी बेसुमार उपशामुळे नदीपात्रातील भूस्तर बदलत असून मंदिराच्या पायाला आणि सुरक्षेला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पर्यावरणाबरोबर शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूलही शासनाच्या तिजोरीत न जाता महसूल अधिकारी यांच्या खिशात जातोय. लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. विभागाचे अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची पाठराखण कोणासाठी? स्थानिक नागरिकांनी वारंवार तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, मात्र कारवाईचं नाव काढताच हे अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरं देतात. सामान्य नागरिकांनी तक्रार केल्यानंतर तातडीनं कारवाई होणं अपेक्षित असतं, तरी सुद्धा कारवाईचा आकडा मात्र 0 आहे. आम्ही तक्रार कोणाकडे करायची? तक्रार केल्यावर जर अधिकारी डोळे झाक करत असतील तर त्यांच्यावर वरदहस्त समजायचे कोणाचे, असा सवाल उपस्थित होतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित कर्तव्यदक्ष तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी असर्जन येथील जनतेतून होत आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.